नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता पाहूयात बातम्या विस्ताराने। 2019ला मवियामध्ये शिंदेना सीएम करण्यास आमची हरकत नव्हती असं म्हटलेलं आहे शरद पवारांनी। शिंदेंचं नाव आमच्या पुढे आलं नाही, त्यांच्या पक्षामध्ये चर्चा झाली असं देखील पवारांनी स्पष्ट केलंय। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी हे मोठं विधान केलंय। पक्षामध्ये काम करण्याची संधी मिळाली नाही ही अजित पवारांची ओरड निरर्थक आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। आणि मुलगी सुप्रिया आणि पुतण्या अजित यांच्यामध्ये कधीही भेद केला नाही हे सुद्धा शरद पवारांनी स्पष्ट केलंय। 2004 पासूनच प्रफुल्ल पटेल भाजपाबरोबर जाण्यासाठी आग्रही होते। 2004 मध्ये राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्री पदासाठी कोणी योग्य नेता नव्हता असं देखील शरद पवारांनी या मुलाखती दरम्यान म्हटलेलं आहे। तर आता शिंदेंचं नाव आमच्या पुढे आलं नाही आणि त्यांच्या पक्षामध्ये चर्चा झाली, त्यावेळेला नेमकं काय घडलेलं होतं हे शरद पवारांनी सांगितलेलं आहे। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी मोठं विधान केलेलं आहे। 2019ला मवियामध्ये शिंदेना सीएम करण्यास आमची हरकत नव्हती, शिंदेंचं नाव आमच्या पुढे आलं नाही आणि त्यांच्या पक्षामध्ये चर्चा झाली असं शरद पवारांनी म्हटलेलं आहे। तर पवार मुलाखतीमध्ये नेमकं काय म्हणालेले आहेत, तर 2019ला शिंदेना सीएम करण्यास आमची हरकत नव्हती, पण त्यांचं नाव आमच्या पुढे आलं नाही। शिंदे यांच्या नावाबद्दल शिवसेनेअंतर्गत चर्चा झाल्याचं नंतर समजलं। कुटुंब प्रमुख म्हणून मुलगी सुप्रिया आणि पुतण्या अजित यांच्यामध्ये कधीही भेद केला नाही। दादांना उपमुख्यमंत्रीपद, मंत्रीपद, विरोधी पक्षनेतेपद, विधिमंडळ पक्षनेतेपद अशी सर्व पदं दिली। एवढे सारं होऊनही पक्षामध्ये करण्यास संधी मिळाली नाही ही दादांची ओरड निरर्थक आहे। 2004 मध्ये पक्षाकडे सीएम पदासाठी योग्य नेता नव्हता, अजितदादा नवखे होते। भुजबळांकडे सीएम पद सोपवलं असतं तर भविष्यामध्ये पक्षामध्ये फूट पडली असती। 2004 पासूनच प्रफुल्ल पटेल भाजपाबरोबर जाण्यासाठी आग्रही होते। काँग्रेस बाहेर पडलेल्या नेत्यांनी स्थापन केलेले छोटे पक्ष विलीन होऊ शकतात अशी भूमिका आपण मांडली। शरद पवार गट विलीन करण्याचा विचार नाही, पुढे हा पर्याय त्याज्य नाही।